सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1110 ते 1120. अभंग. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. आपुले आवडी लेववी खाववी, पाहुनिया जीवी सुखी वाटे. तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाना संत. अर्थ. बाळ कसेही असो पण ते त्याच्या आईला आवडते. ते बोबडे जरी बोलले तरी त्याचे बोल त्याच्या मातेला गोड वाटतात. ती माता त्या मुलाला दागिने घालते, जेवू घालते, चांगली कपडे घालते आणि त्या बाळाला पाहून तिला सुख वाटते, आनंद वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजन हो, मीही तुमचे लाडके बाळ आहे. मीही माझे बोबडे बोल बोलत आहे. त्यामुळे माझे हित कशात आहे हे तुम्हीच जाणा. देवाची या वस्त्रा स्वप्नेही नाठवी, स्त्रियेसी पाठवी उंच साडी. गाईचे पाळण नयेची बिचारा, अश्वासी खरारा करी अंगे. लेकराची गांडस्वे धावे क्षाळू, न म्हणे प्रक्षाळू द्विज पाय. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यमलोका भोगावया. देवाचे वस्त्र जर फाटले तर नवे आणावे असे कधीच वाटत नाही, पण निर्लज्ज मनुष्य त्याच्या बायकोला उंच नवी साडी आपण होऊन आणतो. गायीचे पालन करावे असे मनात विचार चुकूनसुद्धा येणार नाही, परंतु लालसेने घोड्याचा खरारा मात्र नक्की करतो. एखाद्या मनुष्याच्या लेकराने संडास केली तर तो स्वतः धुण्यास धाव घेतो, पण ब्राह्मणाचे पाय धुवावे असे तो कधीही म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाच्या तोंडावर थुंकावे. हे माणसे नरकवास भोगण्यासाठीच यमाकडे जातात. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउटे, तरी का हिंपुटी वेदशास्त्रे. शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, पुरींचे भ्रमण याजसाठी. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले. याजसाठी संत पाय हे सेबवावे, तरीच तारावे तुका म्हणे. ब्रह्मज्ञान हे केव्हाही उठता बसता झाले असते तर वेद आणि शास्त्र यांना ज्ञानाचा अधिकार फार मोठा आहे असे सांगून हिंपुटी म्हणजे कष्टी का झाले असते. ब्रह्मज्ञानाविषयी 6ही शास्त्रामध्ये भांडण चालू आहे आणि त्यांच्या प्राप्तीसाठीच तप तीर्थाटन सांगितले आहे. आणि तप तीर्थाटन हे सर्व साधने ब्रह्मज्ञान समजवण्यासाठीच आहेत. आणि व्यासांनी ही ब्रह्मज्ञान कळावे यासाठी अनेक ग्रंथ केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञान समजण्यासाठी संतांच्या पायाची सेवा करावीच लागते, तरच हा भवसागरही तरता येतो. गायत्री विकोणी पोट जे जाळती, तया होय गती यमलोकी. कन्येचा जे नर करती विकरा, ते जाती अघोरा नरक पाता. नाम गावोनिया द्रव्य जे मागती, नेने तया गती कैसी होय. कैसी होय गती तेच हो जाणती, आम्हासी संगती न लगे त्यांची. आमच्या संगाती आहे तो श्रीहरी, न लगे दुराचारी तुका म्हणे. अर्थ. गायत्री मंत्र शिकवणारे जे कोणी लोक असतील त्यांनी शिकवण्याच्या मोबदल्यात धनद्रव्य घेतले तर त्यांची गती त्यांना यमलोकी नेत असते. जे कोणी आपल्या कन्येची विक्री करतात ते अघोर नरकवास नक्की भोगतात. हरिनाम घेऊन जे द्रव्य मागतात त्यांची गती काय होईल ते काहीच कळत नाही. त्यांची गती काय होईल हे त्यांनाच माहीत. आम्हाला त्या पाप्यांची संगती देखील नको. तुकाराम महाराज म्हणतात, आमची संगती करणारा तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आम्हाला दुराचारी मनुष्याची संगती नको आहे. अभंग. साधूच्या दर्शना लाजसी गवारा, वेशेची या घरा पुष्पे नेसी. वेशादासी मुरळी जगाची ओवळी, ते तुझ सोवळी वाटे कैशी. तुका म्हणे आता लाज धरी बुच्चा, टांचराच्या कुच्च्या मारा वेगी. अर्थ. साधूच्या दर्शनाची लाज जो गवारा म्हणजे मूर्ख मनुष्य आहे तोच धरतो आणि वैशेच्या घरी फुले नेण्याकरता त्याला लाज वाटत नाही. वैश्या, दासी, मुरळी या जगात निंद्य म्हणजे ओवळी आहेत आणि त्या तुला सोवळी म्हणजे चांगल्या शुद्ध कशा वाटतात.
तुकाराम महाराज म्हणतात, अरे नीच माणसा, निर्लज्जा, हलकटा, आता तरी थोडीशी लाज धरा. अशा माणसांना चपलेच्या टाचेने खाली मारले पाहिजे. अभंग. रावळशी जाता त्रासमानी मोठा, बैसे चोहटा आदरेशी. न करी स्नान संध्या न म्हणे राम राम, गुरगुडीचे प्रेम अहर्निशी. देवा ब्राह्मणासी जाईना शरण, दासीचे चरण वंदी भावे. सुगंध चंदन सांडोनी यामाशी, बैसे दुगपदीशी आत्या आदरे. तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीन, कारे रामायणा विसरसी. अर्थ. काही माणसे असे आहेत की त्यांना देवदर्शन घेण्यासाठी देवळात जाण्यासाठी त्रास वाटतो, परंतु चव्हाट्यावर बसून लोकांच्या टवाळ्या करण्यास मात्र त्यांना आनंद वाटतो. त्या मनुष्याला स्नानसंध्या करण्याचे आवडत नाही. राम राम हा मंत्र मुखाने ते कधीही म्हणत नाहीत, परंतु गुडगुडी किंवा बिड्या अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस ओढण्यासाठी ते तयार असतात. या व्यसनाविषयी त्यांना विशेष प्रेम वाटते. देव आणि ब्राह्मण यांच्या चरणावर हा कधीही लोटांगण घालणार नाही, परंतु दासींच्या चरणावर हा प्रेमाने लोटांगण घालतो. चंदनाचा सुगंध सोडून माशी मोठ्या आवडीने दुर्गंधी पदार्थावर बसते. तुकाराम महाराज म्हणतात, अरे भाग्यहीना, तू शूद्र भोगासाठी रामरायाला का बरे विसरलास. दुर्बुद्धीहीन ते म्हणा, कदा नोपजो नारायणा. आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. अर्थ. हे नारायणा, माझ्या मनामध्ये कधीही वाईट दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस. आता तू माझ्या चित्तालाच असे कर की माझे चित्त तुझे चरण घट्ट धरून राहील. माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी जो भक्तिभाव उत्पन्न झाला आहे तो सिद्धीस म्हणजे फलप्राप्ती होईपर्यंत जाओ. तुकाराम महाराज म्हणतात, आता या लाभापेक्षा इतर कोणताही लाभ उरला नाही. तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवटी, तैसे तुम्हा आम्हा झाले एकी एक सामावले. उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग, तुका म्हणे बिंब छाया ठाई पावली विलया. बीजातून वृक्ष फळाला येतो आणि शेवटी वृक्षातूनच त्याचे पुन्हा बीज उत्पन्न होते. हे देवा, तुझे माझे देखील तसेच आहे. म्हणजेच तुझ्यातून मी जन्माला आलो आणि माझ्यातून तू, म्हणजेच माझ्यात तू आता इतका सामावला आहेस की माझा मीपणा जाऊन द्वैत जाऊन शेवटी तूच राहणार आहेस. ज्याप्रमाणे पाण्यापासूनच तरंग निर्माण होतात आणि शेवटी ते पाण्यातच सामावतात, म्हणजेच तरंग उदकापासून वेगळे नसून त्या पाण्याचे अंगच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे छाया जशी ज्या बिंबापासून निर्माण होते आणि शेवटी ती त्या बिंबातच विलीन पावते, म्हणजेच कितीही अशा गोष्टीमध्ये दुजेपणा किंवा वेगळेपणा दिसून आला तरी शेवटी ते एकच असतात हे कळून येते. साखरेची गोणी बैलाची या पाठी, तयासी शेवटी कर बाडे. मालाचे पैपेटे वाहताती उंटे, तया लागी कांटे भक्षावया. वाऊगा हा धंदा आशा वाढविती, बांधोनिया देती यमा हाती. ज्यासी असे लाभ तोची जाणे गोडी, एर बापुडी सीनली बाया. तुका म्हणे शहाणा होई रे गवारा, 84चा फेरा फिरो नको. अर्थ. बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी जरी दिली तरी त्याला कडबाच खावा लागतो. उंटाच्या पाठीवर मालाच्या पेट्या जरी दिल्या तरी त्याला त्याचा काहीच उपयोग होत नसून त्याला काटेरी झुडपेच खावे लागतात. त्याप्रमाणे मनुष्य हा संसार वाढवण्याकरता वेगवेगळे उद्योगधंदे आशेपोटी करतो, पण तो ज्याच्यासाठी उद्योगधंदे करतो तेच त्याला शेवटी यमाच्या हाती बांधून देतात. ज्याप्रमाणे साखरेची गोडी ओझे वाहणाऱ्या बैलाला न मिळता ज्याला त्याचा लाभ होतो त्यालाच कळते, त्याप्रमाणे या संसारात धन मिळवण्याकरता जे बिचारे लोक कष्ट करतात त्यांना त्याचा लाभ होत नाही. दुसरे त्याचा भोग घेतात आणि त्या बिचाराला केवळ धन कमवायचे आणि कष्ट रक्षण करण्याचा व्यर्थ त्रास होतो.
तुकाराम महाराज म्हणतात, अरे मूर्खा गव्हारा, भक्ती कर. मूर्खपणाने 84 लक्ष योनीचा फेरा फिरू नकोस.